नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मी किती ब्लाऊज कटिंग केले ते दाखवते मी तुम्हाला. आता हे जे ब्लाऊज आहे ना, एकदम छोट्या मापाचं ब्लाऊज आहे. किती 11 उंची आहे, एकदम छोटं आणि घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे. हे सगळे एका घरातले जवळजवळ आरीवर्कचे ब्लाऊज होते. 17 ब्लाऊज होते आणि हे एक 18. म्हणजे असे सर्व एकाच घरातले ब्लाऊज होते, सर्व शिवून झालेले. आणि आता हे एक बाकी राहिले. आणि आता त्यानंतर परत 5 तारखेच्या लग्नाचे ब्लाऊज आहे, अजून ते पण बाकी शिवायचे. तर त्यातलं हे एक आरीवर्कचं ब्लाऊज आहे. तर हे पण सगळे जे ब्लाऊज आहे ना, ते सर्व 3/4चे ब्लाऊज आहे. सगळे वेगवेगळ्या मापाचे, सगळ्यांचे एक एक ब्लाऊज आहे. ज्या म्हणजे लग्नामध्ये जाव साड्या घेतो ना, तर त्या जाव साड्यांवरचे सगळ्यांचे एक एकीचे हे सगळे 3/4 ब्लाऊज आहे. हे एक आहे, हे 3, हे एक 4 आणि हे एक 5, हे एक 6. आणि मी प्रत्येक ब्लाऊजला अशी चिठ्ठी लावून ठेवते. चिठ्ठी लावल्याने काय होतं की आपल्या लक्षात पण राहतं कोणाचं ब्लाऊज आहे, कसं शिवायचं, हे सगळे या चिठ्ठीवर लिहून ठेवते. तेव्हाच एवढं काही लक्षात राहतं. नाहीतर मग आहे ना, लिहिलं नाही ना, तर कोणाचं ब्लाऊज आहे, काय आहे आणि कसं शिवायचं ते काहीच लक्षात राहत नाही. तर तुम्ही जरी कोणी ब्लाऊज शिवत असाल ना, तर तुम्ही या गोष्टी नक्की करून बघा. ब्लाऊजला स्टिकर लावून ठेवायचं आणि त्या स्टिकरवरच लिहून ठेवायचं की ब्लाऊज कसं शिवायचं, काय शिवायचं. कारण हर एक प्रकारचे खूप प्रकारचे ब्लाऊज राहतात आणि प्रत्येक कस्टमरची ना वेगवेगळी, असं ब्लाऊज शिवा, तसं ब्लाऊज शिवा. मग ते आपलं प्रत्येकाचं एवढं काही लक्षात राहत नाही. तर मी ही एकदम सोपी पद्धत ही बरेच दिवसापासून ही करते. तर याचनुसार मग माझं ब्लाऊज आहे ना, कुठं विसर पण पडत नाही मला आणि ब्लाऊज पण वेळेवर होतं आणि टायमिंग होतं. आणि अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. तर ब्लाऊज शिवण्यासाठी आता बरेचशा ताई असं विचारतात, भरपूर कस्टमर येतं, तर असं विचारतात की तुम्ही एवढं कसं लक्षात ठेवता, तर लक्षात कसं ठेवता असं विचारतात. तर खरंच ताई नाही लक्षात राहत, मला ते एवढं खूप विसर पडतोय. तर मी ना प्रत्येक ब्लाऊजला चिठ्ठी लावून ठेवते आणि प्रत्येकाला नंबर दिलेला असतो, मोबाईल नंबर. म्हणजे समजा आता जर 8 दिवसांनी जर तुम्हाला ब्लाऊज पाहिजे तर 2 दिवस आधी फोन करा. 2 दिवस आधी फोन केला की मग मला नाव सांगायचं आणि तेव्हाच कळेल मग त्यावेळेस त्याच्यानंतर ते फोन आल्यानंतर ब्लाऊज हातात घेतले जातं. कारण की इतकी सारी गर्दी आहे, खूप सारे कस्टमरचे ब्लाऊज आहे. मग कोणाचं ब्लाऊज आधी कोणतं ब्लाऊज शिवायचं, कोणतं द्यायचं, असा गोंधळ आपल्याच बाबतीत होतो आणि माझ्या बाबतीत हा गोंधळ बरेच वेळेस झालेले आहे. मग मी आता नंतर तर आहे ना, आता म्हणजे भरपूर म्हणजे 2-1 वर्षापासून डायरेक्ट नंबर देते. नंबर दिलेला राहिला काय, आता लग्न राहिलं किंवा काही कार्यक्रम राहिला, अर्जंट जर ब्लाऊज पाहिजे असेल तर 2 दिवसांनी घ्यायला येणार असेल तर तुम्ही आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी फोन करा. म्हणजे जेणेकरून जी ब्लाऊज तयार जरी नसेल ना, तर फोन आल्यानंतर आपले ते ब्लाऊजचं काढले जातं इथं आणि मग ते चेक केले जातं शिवलेलं आहे की नाही आहे. आणि मग त्यानंतर ते ब्लाऊज तयार करते मी. तर एवढे सारे ब्लाऊज मला आता एकच दिवसात म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी झाले पाहिजे हे सगळे ब्लाऊज. म्हणजे उद्या 10-11 वाजेपर्यंत द्यायचे. आणि आज आम्हाला बऱ्याच दिवसापासून रात्रीचं 12 ते 1 वाजतो आणि 12 ते 1 वाजेपर्यंत काम चालू असतं आणि तेव्हाच ब्लाऊज ॲडजस्ट होता. नाही तर एवढी सारी गर्दी आणि तरी 8-1 दिवसापासून कस्टमर रिटर्न केलेले आहे. आणि आता जे आहे ना ओळखीचं, जे आपलं पहिलं जुनं कस्टमर आहे ना, तेच ब्लाऊज घेतोय. नवीन कस्टमर घेतलंच नाही. कारण 8 दिवसात लग्न जमतं आणि 8 दिवसानंतर लगेच आपल्याला ब्लाऊज आपल्यापर्यंत येतात आणि 2-3 दिवसात लगेच ब्लाऊज तयार करायचे असतात. मग एवढे ॲडजस्ट होतच नाही. यावर्षी धोंड्याचा महिना आल्यामुळे जास्त घाईघाईत गडबडीत ब्लाऊज शिवायला खूप कस्टमर पहिले तरी व्हायचे. 1 महिनाभर आधी आपल्याकडे ब्लाऊज टाकले जायचे आणि त्यानंतर मग तो कसा निवांत वेळ असायचा. म्हणजे रेग्युलर पण कस्टमर व्हायचं आणि लग्नाचे पण ब्लाऊज ॲडजस्ट व्हायचे, क्लास पण माझे चालू राहायचे. पण आता एवढं की हे घाई गडबडीमध्ये लग्न जमतं आणि लगेच ब्लाऊज घेऊन येतात आणि इतकी म्हणजे रिक्वायरमेंट करतात की नाही ब्लाऊज आज शिवूनच पाहिजे, ह्याच वेळेला पाहिजे. आणि थोडाफार लाईटचा जरी प्रॉब्लेम झाला, वेळ मागे पुढे झाली, तर कस्टमरला बोलायला पण तयार असतं. तर चला आता मी एवढे ब्लाऊज शिवते. मला एवढ्यात व्हिडिओ एक पण ब्लाऊजचा काढलेला नाही. खूप सारे कलांजली पॅटर्न, आरीवर्क ब्लाऊज इतके सारे शिवले ना, म्हणजे मोजण्यासारखे सुद्धा नाही. ह्या जेवढ्या साड्या दिसत आहे ना, तर ह्या जेवढ्या साड्या, त्याच्या डबल साड्या इथं ह्या कूलरवर रचून ठेवलेल्या होत्या. पण प्रत्येक ब्लाऊज व्हिडिओ शूट करणं आणि ते वेळ देणं,
व्हिडिओ काढायला जमत नव्हतं, तर आज म्हटलं चला आज थोडे थोडे ब्लाऊज असे आलेले 10 तारखेपर्यंतचेच लग्न आहे ना, तर मग असे थोडेफार ब्लाऊज राहिलेले, तरी असे भरपूर जे हे एवढे अजून असे डबल टिबल ब्लाऊज असतील एवढे सारे ब्लाऊज आहे. आणि काही काही साड्या तर पार्टीवेअर असतात त्याचे खडे ते आरीवर्कचे ब्लाऊज म्हटलं की नुसतं कस्टमरला दिसतं की गळा पूर्ण तयार आहे, पण त्या गळ्याला तयार करणं आणि तिथपर्यंत ते व्यवस्थित घेणं, काही वेळेस मध्ये गळे कट करावं लागतात, तर किती काही डोक्याला म्हणजे इतकं मनस्ताप होतो कधी कधी ना, तर असं वाटतं. आणि 50 रुपये जरी जास्त मागितले तरी कस्टमर नाही म्हणतं, असं होतं कधी कधी. पण मग आता शिवून तर द्यायलाच लागणार आहे. तर चला आता मी हे ब्लाऊज सगळे शिवून झाले का आता दाखवते का नाही दाखवते. शिवून झाल्यानंतर काहीच गॅरंटी नाही, कारण एक ब्लाऊज शिवल्यानंतर लगेच कस्टमर घ्यायला येतं, लगेच हुका पण लावले जाते, आलेले ब्लाऊज दिल्या पण जातात. त्याच्यामुळे एवढ्यात कोणताच ब्लाऊजचा व्हिडिओ नाही आणि काहीच नाही, काढायलाच वेळ भेटत नाही आहे. एका व्हिडिओच्या याच्यामध्ये ना काढणं, एक क्लिप जरी छोटीशी काढायची म्हणलं ना तर ती चेक करणं काढणं खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढले. आता हे लग्न वगैरे संपले की रेग्युलर आपले व्हिडिओ येतील. हे छोट्या लहान मुलीचा घागरा होता, हा पण शिवून झाला आहे बघा ब्लाऊज, आणि खूप सुंदर आलेले आहे. शिवायला फक्त 20 मिनटं लागली असतील ब्लाऊज शिवायला, पण जोपर्यंत घागऱ्याचं ब्लाऊज शिवत नव्हते ना तोपर्यंत त्या कोणी जरी आलं ना घागरा ब्लाऊज शिवला का विचारायला, त्यावेळेस ती प्रत्येक वेळेस ती त्यांच्यासोबत यायची की माझा घागऱ्याचं ब्लाऊज कधी शिवून होईल, एवढी हौस होती तिला. तर हे बघा आता मस्त छान असं शिवून झालेले. आता पाईपलेस लावून घेते, वरती बटन पण लावणार आहे. लहान मुलांना पण असे आपले छोटे मोठे नवीन कपडे नवीन ड्रेस असं घेतलं की लग्नामध्ये खूप भारी वाटतं. त्या दिवशी मी तिच्याच घागऱ्यावरचं ब्लाऊज शिवत होते आणि ती आली ना तर इथं मशीनला चिटकून उभी राहिली आणि तिला असं झालं यांनी मला लगेच म्हणावं की लगेच ब्लाऊज शिवते इथंच थांब म्हणून, पण दिवसभर कस्टमर चालू होतं, ब्लाऊज काही लवकर शिवून नाही झालं. आता जे झालं आहे आपलं ब्लाऊज तयार. तर बघा आता हे कलांजली पॅटर्नमधले ब्लाऊज आहे, एकाच घरातले सर्व ब्लाऊज आहे. तर आता हे शिवते मी आणि सगळे एकसारखे, आणि सगळ्यांचे वर्क वगैरे खूप असं जास्त दाट वर्क होतं आणि आपल्या सुईला खूप प्रॉब्लेम येतो. कधी कधी सुयाच खूप तुटतात, तर कधी कधी मशीनला प्रॉब्लेम येतो. असं एकदम खूपच वेळ लागतो एक ब्लाऊज शिवण्यासाठी. जिथं आपण जे अर्ध्या तासामध्ये प्लेन ब्लाऊज शिवू शकतो ना, तर इथं 1 ते 1.5 तास लागून जातो. आणि कस्टमरला असं वाटतं की रेडी गळा आहे आणि सर्व डिझाईन पण रेडी आहे, तुम्हाला काहीच नाही करायचं, असे बरेचसे काही कस्टमर असे बोलतात. पण काय करणार, आता हे शिवताना आपल्यांना शिवायचं असतं, आपल्यांनाच माहिती असतं. आणि थोडंफार जरी गळ्याची डिझाईन जरी व्यवस्थित आली नाही ना तर लगेच बोलतात की डिझाईन व्यवस्थित नाही आली म्हणून. हे सगळे एकाच घरातले ब्लाऊज मला उद्या 11-12 वाजेपर्यंत द्यायचे आहे. तर बघू आता रात्रीचं पण शिवून घेते. आणि ह्या ब्लाऊजची ना जी लेस बॉल चेन चिटकवलेली होती ना तर ती पूर्ण मोकळी होत होती, मग ती शिवताना मी मध्ये मध्ये आली की ती काढूनच टाकली होती. आणि कुठं तर असं कटिंग करतानाच पूर्ण निघालेली होती लेस. तर शिवताना पण असं सुई खाली यायची भीती वाटायची, मग बाजूला करून घेतली ती आणि काढूनच टाकली. आता हे पण ब्लाऊज शिवून घेते. ब्लाऊज शिवताना आहे ना खूप असं हे ब्लाऊज शिवताना खूप वेळ लागतो आणि सुईच्या टोकाखाली मणी येणार नाही, स्टोन येणार नाही, त्याची खूप काळजी घ्यायला लागते. आणि शिलाई पण ह्या ब्लाऊजांची मी जास्तच घेते, 50 रुपये एक्स्ट्रा घेते. जर आरीवर्कचा ब्लाऊज, डिझायनर ब्लाऊज, पार्टीवेअर साड्यांवरचे ब्लाऊज, त्या साड्यांवरचे आहे ना सगळ्या ब्लाऊजांची शिलाई मी 50 रुपये एक्स्ट्रा घेते, कारण की खूप वेळ लागतो आपलं हे अर्ध्या तासात, तर ते 1 ते 1.5 तास लागतो. तुमच्याकडे पण अशीच शिलाई घेतात का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रोज सकाळीच मशीनवर बसल्यानंतर, सकाळी बसली किंवा ज्या वेळेस मशीनला शिवायला बसली ना त्याच वेळेस मी मशीन सगळी स्वच्छ पुसून घेते. इतकी धूळ येते इथं ना, तर खूपच धूळ असती, म्हणजे दिवसभरात 2दा कपडा मारायला लागतो मशीनवर. आणि मशीनचं आपलं दर्शन घेतल्याशिवाय आपण मशीनवर मी टिपच मारत नाही, अशी मला ही पहिल्यापासून सवय आहे. मशीन पूर्ण चिंधीने किंवा एखाद्या कपडा घेऊन आणि असं व्यवस्थित साफ करून घ्यायची, पूर्ण पुसून घ्यायची. आणि त्यावेळेसच आपल्याला मशीनवर जी आपली खरी ही लक्ष्मी आपलीवाली, या लक्ष्मीने मला तर खूप साथ दिलेली आहे. आणि ह्या मशीन कामामुळे ही कला मला येत होती, मला हे ब्लाऊज येत होते म्हणून आत्तापर्यंत माझं काहीतरी व्यवस्थित आहे. आणि देवानी मला एक छान अशी कला दिली आहे, मी देवाचे खूप खूप आभार मानते. आणि ह्या लक्ष्मीचं पण खूप म्हणजे खूप साथ दिली मला हिने. आणि सगळ्यात पहिली हीच माझी मशीन होती, माझ्याकडे दुसऱ्या कुठल्याही मशीन नव्हत्या. ह्याच एका मशीनवर पिको करायची आणि शिलाई पण करायची. आणि नंतर हळूहळू करत ह्या बाकीच्या मशीन वाढत गेल्या, पण सुरुवातीची माझी हीच लक्ष्मी आहे. आणि त्यानंतर मग मी याचं जे वरचं जे मशीनचं जे आहे ना डोकं, ते बदलवलं आणि हे फक्त पिकोचंच घेतलं आणि शिलाईचं जे होतं दोघं कंबाईन. तर नंतर ते
खराब झालं होतं, मग ते मी देऊन टाकलं. म्हणजे हा जो साठा आहे ना, तर हा साठा तोच आहे, साठा द्यायचाच नव्हता मला. ती पण मशीन द्यायची नव्हती, पण बरेच दिवस झाले तिथं पडून, म्हटलं खराब होईल ती. मग मी दुकानदार जिथून घेतली ना तिथंच देऊन टाकली ती, आणि ही दुसरी सेपरेट एक पिकोसाठी घेतली. आता ही पण मला आहे ना पूर्ण पिकोची मशीन जी आहे ना, व्हाईटवाली मशीन घ्यायची आहे. कारण त्या व्हाईट मशीनवर आहे ना पिको पण छान येतो आणि आवाज येत नाही. ह्या मशीनचा जास्त आवाज येतो. व्हाईट मशीन जर घेतली ना तर शक्यतो आता 2-1 महिन्यामध्ये घेऊन टाकेल. पण त्याआधी आपल्याला दुकानचं काम करायचं आहे. दुकानचं काम झाल्याशिवाय मला काहीही घ्यायचं नाही आहे. आणि सध्या तर खूप लोड आहे कामाचा, एवढा पसारा, एवढं सारं बाजूला कुठं ठेवायचं. मग थोडं स्लॅक सीझन झालं की मला दुकानचं पण काम करायचं आहे. आणि आज साड्या पिको फॉल करणाऱ्या ज्या ताई होत्यात ना त्या आल्या नाही, तर मग आज 6-7 साड्या अर्जंटच्या द्यायच्या होत्या. म्हटलं आज आपणच पिकोच्या मशीनवर बसू. पण पिकोच्या मशीनवर बसले, एकच साडी पिको फॉल केली आणि कस्टमरची सुरुवात झाली. असं होतं. तर गर्दी तर दुकानात असतेच दिवसभर, आणि दिवसभर दुकानात काही काम जास्त काही होत नाही. तुमच्याकडे पण अशीच गर्दी असेल ना, तर ह्या वर्षी ना जास्तच जरा घाई गडबडीत लग्न असतात ना, म्हणजे 2-4 दिवसामध्ये साड्या पण घेतात आणि लगेच ब्लाऊज पण शिवायला, अर्जंट ब्लाऊज पण शिवून पाहिजे असतात. त्यामुळे ब्लाऊजची शिवणाऱ्यांची खूप धावपळ होते. आणि असं वाटतं ह्याच सीझनला नाही केलं तर मग केव्हा करायचं. नंतर कसं स्लॅक सीझनला काही कोणी साड्या ब्लाऊज काही कोणी जास्त घ्यायला येत नाही, असं आहे. आता मी ह्या साड्यांना, सगळ्या साड्यांना पिकोफॉल करून घेते. पिकोफॉल करायला पण मी वरच्या साईडला कॉटनचा दोरा लावते आणि खालच्या पण साईडला कॉटनचा जो मॅचिंग दोरा आहे ना, साडीच्या प्रत्येक कलरचा दोरा लावते. नायलन दोरा वापरत नाही. तर नायलन दोरा बऱ्याच ताई विचारतात की तुम्ही नायलन दोरा वापरत नाही का, तर नायलन दोरा वापरतच नाही. तर काही ताईंच्या सुरुवातीला मी ज्यावेळेस वापरत होते ना, तर काही ताईंच्या तक्रारी आल्या, त्या का प्रेस केल्यानंतर तो दोरा जळल्या जातो आणि साडीचा फॉल मोकळा होतो. तेव्हापासून मी मग आपला जो कॉटनचा दोरा असतो ना ब्लाऊजसाठी वापरतो, तोच दोरा वापरते. तर छान असा बारीक पिको येतो ह्या पण दोऱ्याने. आपल्या पिको करण्यावर असतं. मशीनची एकदा सेट जर बसली, व्यवस्थित जर साडी पकडता आली आणि मशीनवर जर पिको व्यवस्थित जर आला तर पिको खूप सुंदर येतो. त्यानंतर ही बघा एक डिझायनर साडी, इतकी म्हणजे पूर्ण स्टोन वर्कचं काम केलेलं आहे या साडीमध्ये. आणि पूर्ण खालच्या साईडने आणि वरच्या पण साईडने हाताने हातशिलाई केलेली फॉलला. आणि ब्लाऊज शिवायचं म्हटलं का अजून जास्तच टेन्शन आलेलं आहे. आणि ब्लाऊजला पूर्ण वर्क आहे, म्हणजे कुठंही, म्हणजे फिटिंगच्या ठिकाणी, बाहीला, खालच्या साईडला हुकपट्टी, आयपट्टी, सगळ्या ठिकाणी पूर्ण स्टोन वर्क आहे. कुठंही जागा सुटलेली नाही, असा हा ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली मी 450 आणि प्लस साडीचे पिको फॉलचे पैसे घेतले 100 रुपये. कारण दोघं पण साईडला पूर्ण स्टोन वर्क असल्यामुळे हातानेच हातशिलाई करावी लागणार होती. आता हे जेवढे ब्लाऊज आहे ना, ते ब्लाऊज आधीचे दाखवले ते कटिंग करून शिवून पण झाले, आणि आता ते हे ब्लाऊज शिवायचे. आणि आत्ताच्या एवढ्या साऱ्या साड्या पिको फॉल झालेल्या आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओला लाईक खूप कमी येत आहे, प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि छान अशी कमेंट लिहा. श्री स्वामी